जसं काही देवाने एक आदेश दिलेला आहे की तू फक्त हा हप्ता भर, या पद्धतीनं लोक सगळे हप्ते भरत असतात. त्यामुळं खूप मोठं आर्थिक नुकसान स्वतःचं ते करून घेतात. अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे की तुम्ही जर EMI कॅल्क्युलेटरवर किती व्याज भरतोय आपण ह्याचं कागदावर आकडा लिहिला आणि मला हे वाचवायचं ठरवलं तर तुमचे डोळे उघडतील. कारण खूप लोकांच्या एफडीज असतात, 10 लाख रुपयाची एफडी बँकेमध्ये, आणि इथं कार लोन चालू आहे 4 लाखाचं. विचारलं हे का नाही भरत तुम्ही? नाही, त्याचा मला इन्कम टॅक्सला फायदा. इन्कम टॅक्सचा फायदा गृह कर्जाचा आहे, गाडीच्या कर्जाचा, व्यापारी उद्योजक यांना डिप्रिसिएशन आणि व्याजाच्या खर्चाचा आहे. सॅलरीड एम्प्लॉईला नाही येतो. इव्हन जो गृह कर्जाचा बेनिफिट आहे व्याज आणि मुद्दल परतफेडीचा, तो जुन्या टॅक्स रेजिम मध्ये, नवीन रेजिम मध्ये काहीच नाही. पहिलं तर 12 लाखापर्यंत टॅक्स नाहीये, त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन वगैरे. या होम लोनच्या रिपेमेंटचा मला खरंच इन्कम टॅक्सला फायदा होतोय का हे तुम्ही स्वतः चेक करायला पाहिजे. का खूप अवघड गोष्ट नाहीये. खूप लोकांनी डोक्यात एक बाऊ केलेलं काहीतरी अवघड आहे. तुम्हाला इस्रोचं जे आकाशयान जातं ना, त्याच्या फ्युएल एफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. मला स्वतःच्या कर्जाचं गणित मांडायचं. ते पण जर तुम्हाला समजत नसेल तर बँकेत फोन करा, त्यांना विचारा, त्यांचा वेळ घ्या, मला हे समजावून सांग. 10 वेळा प्रश्न विचारा. त्यांनी आपल्याला कर्ज काय उपकार म्हणून ये ले लो गरीबो भरो ये म्हणून दिलेलं नाही. तुम्ही ते व्यवस्थित रिपेमेंट करताय आणि त्यामुळे तुमचा ग्राहक म्हणून हा हक्क आहे की हे मला गणित समजावून सांगा प्लीज, आणि तेही सांगतील. बँकर्स खूप आता एफिशियंट आहे, त्यांनाही कॉम्पिटिशन आहे, त्यांनाही ग्राहक टिकवायचे. पण तुम्हाला जर प्रश्नच पडले नाही तर तुम्हाला येऊन तर कोणी फायदा करून देणार नाही. जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे.